मंडळी, गावची बनाडतो या चॅनलमध्ये स्वागत. आता आपण बनवतो उन्हाळा आहे. उन्हाळ्यासाठी आईस्क्रीम बनवतो, ती बी घरच्या घरी. हे बघा, त्याच्यासाठी अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. एकदम ताजं असं दूध घेतलेलं आहे. त्याच्यासाठी 125 ग्रॅम साखर घेतलेली आहे. हे बघा, कस्टर्ड पावडर असे 2 चमचे घेतलेली आहे. जेमची पावडर असे 1.5 चमचा आणि सेमची पावडर एक चिमूटभरच घेतलेली आहे. आणि दूध पावडर आहे याचे 3 चमचे फुल भरून घेतलेले आहे. आणि त्याला चॉकलेटी फ्लेवर देण्यासाठी चॉकलेटी इसेन्स घेतलेले आहे आपण. आता आपण प्रथम दूध गरम करून घेऊया. आपण आता गॅस पेटून घेऊया. गॅस पेटून घेतला आणि गॅस मध्यम आचेवर जाळावर ठेवायचा. आणि आपण जे दूध घेतलं होतं ते दूध आता टाकून घेऊया. अर्धा लिटर दूध, गाईचं घ्या म्हशीचं घ्या. हे बघा, गॅस आपण पेटून घेतला आणि दूध अर्धा तास सतत हलवून घ्यायचं आहे. चांगलं आटवून घ्यायचं आहे दूध. हे बघा, असा सतत आपण हलवून घेऊ. अर्धा तास दूध आटवून घेऊ. दिसतं ना, बंद करतो. सातत्याने अर्धा तास दूध आपण गॅसवर मध्यम जाळावर आचेवर हलवून घेतलं. आणि आता आपलं दूध आटलेलं आहे बऱ्यापैकी. आणि ते दूध, त्याच्यातलं अर्धा दूध एका भांड्यात आपण काढून घेऊ. गॅस आपण बंद करूया आता. हे बघा, अर्ध्यापेक्षा जास्त दूध काढून घेते एका भांड्यात. आणि दूध आता थंड होऊ द्यायचं आहे रूम टेम्परेचरवर. त्याच्यानंतर आपण बाकीचे जे जिन्नस आहे त्याच्यावर थंड झाल्यानंतर टाकून घेऊ. मंडळी, आपलं दूध रूम टेम्परेचरवर आलं. आपण ते आता त्यात सगळे जिन्नस टाकून घेऊया. मंडळी, एक लक्षात ठेवायचं, सेमची पावडर एकदम चिमूट भरत घ्यायची. कारण ती पावडर जर जास्त झाली तर आईस्क्रीम बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळं त्याचं माप हिशोबातच राहू द्यायचं. तुम्ही कशा हिशोबाने आपण अर्धा लिटरच्या दुधाचं घेतलं तसं जर 1 लिटरचं बनवलं तर एकच चिमूट भर घ्यायचं आणि बाकीचे साहित्य ते डबल प्रमाणात घ्यायचे. तेव्हा आता आपण प्रथम हे सगळ्या पावडर एकत्र, कस्टर्ड पावडर, जेमची पावडर, दूध पावडर, सेमची पावडर सगळं एकत्र टाकून घेऊया. आता हे बघा, सगळ्या पावडर एकत्र टाकून घ्यायचे. ते चांगलं असं हलवून घ्यायचे. दुधात चांगलं मिश्रण त्याचं तयार करून घ्यायचे. त्याचे कुठल्याही प्रकारचे गोळे राहिले नाही पाहिजे अशा हिशोबाने हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर साखर टाकून घ्यायची. तेव्हा आता आपण गॅस पेटून घेऊया. आणि हे मिश्रण आहे ना त्या दुधामध्ये टाकून घेऊया, उरलेल्या दुधामध्ये. हे बघा, हे मिश्रण मी चांगलं हलवून घ्यायचं. मध्यम आचेवर सर्वसाधारण 15 मिनिटं. त्यात कुठल्या प्रकारचे गुठळे होऊ द्यायचे नाही. 15 मिनिटं आपण ते बॅटर चांगलं हलवून घेतलं होतं. आणि ते बॅटर आता तयार झालं. ते कसं तयार झालं हे दिसतं पाहिजे. तेव्हा असे त्याला रेषा मारून पाहिजे. ते लिक्विड जर खाली नाही आलं तर म्हणजे ते बॅटर आपलं आईस्क्रीमसाठी बॅटर तयार झालं. आपण ते आता खाली उतरून घेऊया. गॅस बंद करून घेऊया. आणि त्याला रूम टेम्परेचरवर द्यायचं आणि हवा बंद डब्यात ठेवायचं फ्रीजमध्ये 3. हे बघा, आपण आईस्क्रीमसाठी जे बॅटर घेतलं ते थंड झालं. आता एका प्लास्टिक डबा बंद करत फ्रीजमध्ये सर्वसाधारण 3 तास ठेवून घ्यायचे. हे बघा मंडळी, आपण 3 तास जे बॅटर फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं. आता आपण ते मिक्सरला लावून घेऊया. हे बघा, मिक्सरला लावून घ्यायचं होतं. ते बॅटर काढून घेतलं. 3 तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता त्याला चॉकलेटी फ्लेवर देण्यास चॉकलेटी इसेन्स घेतलेले ते 5 थेंब टाकून घेऊ आपण.
वरती बॅटर आहे ते थोडंसं फिरून घेऊ, हळूहळू फिरवायचं आहे, थोडं बंद करून मिक्सर. आता त्याची चॉकलेटी इसेन्स टाकलेले आहे ते त्यात चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया, एकत्रित करून घेऊया. आता फिरून घेऊया आपण मिक्सरला. हे बाई बॅटर मिक्सरला चांगलं आपण फिरून घेतलं तर चॉकलेटचं इसेन्स टाकून फ्लेवर येण्यासाठी. बॅटर आपण आता मिक्सरला फिरून घेतलं, त्याचा चॉकलेटचा फ्लेवर टाकला आणि सर्वसाधारण 8 तास ठेवायचं. 8 तासानंतर आपली आईस्क्रीम तयार होईल. आता आपण याला फ्रीजरमध्ये ठेवू. पहिलं 3 तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं, आता याला फ्रीजरमध्ये ठेवून घेऊया. आपण आता फ्रीजरमध्ये ठेवून घेतलं आणि सकाळी 8 घंट्यात ती आपली, तुम्हाला जर वेळ कमीत कमी 8 घंटे, जास्तीत जास्त रात्रभर ठेवलं तरी चालतं. सकाळी आपली आईस्क्रीम कशी तयार होते आपण ते बघूया. रात्री जे आईस्क्रीमचं बॅटर लावलं होतं ते आता आईस्क्रीम तयार झाली आणि कशा प्रकारे तयार झाली बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा आपल्याला जशी पाहिजे तशी घट्ट आईस्क्रीम तयार झालेली. हे बघा ती आईस्क्रीमची आता तुम्हाला ती चव दाखवतो मी चाखून. हे बघा घट्ट अशी आईस्क्रीम तयार झाली. आता मी तुम्हाला खाऊन दाखवतो ती कशी झाली, ती चव आहे. मार्केटसारखी आईस्क्रीम घरच्या घरी तयार झालेली आहे. अतिशय कमी खर्चात ही आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि मार्केटसारखी आईस्क्रीम तुम्ही एक वेळेस जरूर घरच्या घरी तयार करा. आमच्या रेसिपी आवडल्या लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.